शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा भावूक झाले असून त्यांनी सरकारला हस्तक्षेपाचे आवाहन केले. बुलढाण्यात सुरू असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आंदोलनस्थळी भेट देत रविकांत तुपकर यांची प्रकृती जाणून घेतली. त्यांची खालावलेली प्रकृती पाहून सानंदा भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत या आंदोलनाची तातडीने दखल घेण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान राज्यभरातून विविध स्तरांवरून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचं पूर्ण परिवार आज आपला मुलगा जर उपोषणाला बसतो तर परिवारजनावर फार मोठ्या प्रमाणावर ताण येतो. पोराची प्रकृती कशी राहील काय राहील स्वाभाविक आहे. जी आपण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी आपण घोषणा केली होती ती आपण पूर्ण करावी.